शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे। शेतकरी बंधूंनो, जसं की आपण जाणता की पीक कोणतंही असो, आपल्याला आपल्या रानाची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या रानाची किंवा मातीची जाण असण्यासाठी आपल्याला माती आणि पाणी परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। माती आणि पाणी परीक्षणाद्वारे आपल्याला कळणार आहे की आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या मातीमध्ये कशाची कमतरता आहे आणि कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत। बऱ्याच वेळा काय होतं की आपण अंदाजे सर्व प्रकारचे डोस टाकत असतो, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या अवाजवी असतात, ज्याची आपल्याला खरोखरच गरजच नसते किंवा ज्या गोष्टी आपल्याला खरोखर टाकायला पाहिजे त्या आपण टाकलेल्याच नसतात। या सगळ्यांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला माती आणि त्या क्षेत्राचं पाणी परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आणि जिकरीची गोष्ट बनलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज काय होतं की पीक लागवड करताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन नावाची एक मोठी कन्सेप्ट घेऊन चाललेलो आहे, ज्याच्यामध्ये खूप लोक खूप वेगळ्या पद्धतीचं अन्नद्रव्य नियोजन आपल्याला सांगत असतात। खरोखर इतकं आपल्याला गरजेचं आहे का? किंवा खरोखर हे टाकल्याने आपल्याला सर्वंकष अन्नद्रव्य त्याच्यातून मिळणार आहेत का? त्यामुळे आपल्या मातीची योग्य जाण घेऊन किंवा त्याचं परीक्षण करून त्या परीक्षण अहवालानुसार जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू, त्यामध्ये आपल्याला एक शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणार आहे आणि आपलं उत्पादन सुद्धा गुणवत्तापूर्ण मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, सदर क्षेत्र हे आपण मल्चिंगच्या लागवडीसाठी निवडलेलं आहे। हे क्षेत्र निवडण्यापूर्वी आपण याचं माती पाणी परीक्षण करून घेतलेलं आहे। माती पाणी परीक्षण अहवाल आल्यानंतरच आपण याचं खत नियोजन आता इथे करतो आहोत। माती पाणी परीक्षण किंवा मातीच्या परीक्षण अहवालामध्ये आपण काय काय चेक करतो, त्याच्यामध्ये पहिलं तर मातीचा सामू आपण चेक करतो, त्याची क्षारता, मातीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब, पुढची गोष्ट आहे चुनखडी किंवा त्याला आपण मुक्त चुना म्हणतो। त्याच्यानंतर आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये आपण झिंक, कॉपर, फेरस, मँगनीज या सगळ्या अन्नद्रव्यांची आपण तपासणी करत असतो। सदरच्या क्षेत्राच्या माती परीक्षण अहवालामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्बाची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता दिसून आलेली आहे। त्यासाठी आपल्याला सेंद्रिय घटक टाकणं अत्यंत गरजेचं आहे। सेंद्रिय घटक टाकल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ते सूक्ष्मजीवच पुढे आपल्याला आपण जे बेसल डोसमध्ये NPK किंवा इतर खतं टाकणार आहोत त्यांची उपलब्धता वाढवण्यास मदत करणार आहे। सेंद्रिय खतामध्ये आपण सह्याद्री बायोटेकचं बायोम हे सेंद्रिय खत आपण इथे टाकलेलं आहे, एकरी साधारण 1 टन। यामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक, सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म जीवाणूंची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळते। दुसरी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये या रानामध्ये चुनखडीचं प्रमाण आपल्याला खूप जास्त मिळालं, म्हणजे जवळपास 13.5 ते 14% यामध्ये चुनखडी आहे। आता चुनखडी काय करते की चुनखडी ही आपले काही जे इतर घटक आहेत, उदाहरणार्थ फॉस्फरस, झिंक, फेरस ह्या घटकांची उपलब्धता कमी करून टाकतं। हे घटक योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात आणि कमतरता दिसल्यानंतर आपली पिके ही वेगवेगळ्या रोगांना बळी पडतात। त्यामुळे त्याचं नियोजन करण्यासाठी याच्यामध्ये आपण न्यूट्रीबेस नावाचा घटक ऍड केलेला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। त्यानंतर मायकोरायझा एकरी 4 किलो आपण या प्रमाणात या क्षेत्राला दिलेला आहे। मायकोरायझामध्ये जैविक बुरशीची आपल्या मातीमधील वेगवेगळे जे फिक्स फॉर्म मधले अन्न घटक आहेत ते पिकांना उपलब्ध करून द्यायचं काम करत असते। आणि तिसरी महत्वाची आणि अत्यंत एकदल वर्गीय पिकांसाठी गरजेची गोष्ट म्हणजे सिलिकॉन, जे ह्या न्यूट्रीबेस किट मधून आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे। तर हे सर्व सर्वंकष अन्नद्रव्य आपण या क्षेत्राला माती परीक्षण अहवालाच्या नुसारच इथं दिलेली आहे। पुढचा महत्वाचा घटक म्हणजे सल्फर। सल्फर ही अशी गोष्ट आहे की कोणत्याही कंदवर्गीय पिकामध्ये किंवा डाळवर्गीय किंवा तेलवर्गीय पिकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करणारा हा घटक आहे। आता सल्फरची कमतरता आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवते, ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण इथं सल्फरचा वापर केलेला आहे। सल्फर हा आपल्या जमिनीमध्ये खताचं, बुरशीनाशकाचं आणि सगळ्यात महत्वाचं काम अजून एक करतो, ते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे चुनखड आहे त्याला विरघळवण्याचं सुद्धा हे काम करत असतं। त्याच्यामुळे सल्फरची गरज आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात जाणवते। त्या पद्धतीने आपण एकरी 6 किलो सल्फर सुद्धा आपल्याला या बेसल डोस मध्ये आपण दिलेला आहे। आता सगळ्यात महत्वाचे घटक जे शेतकऱ्यांची मागणी असते की माती परीक्षण अहवाल आल्यानंतर आम्ही खतं कोणती टाकावी, शेतकऱ्याची जी मानसिकता असते ती फक्त NPK फर्टिलायझर बद्दल असते, तो ह्या बाकीच्या गोष्टींचा विचारच करत नाही आणि ते विचार करण्याची वेळ आता आपल्यावर येऊन ठेपलेली आहे आणि त्यानुसार जर आपण नियोजन केलं तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्यास सोपं जाणार आहे।
वेळ आली आहे एनपीके फर्टिलायझर्स. आता एनपीके फर्टिलायझर्सची निवड सुद्धा आपल्याला तुमच्या जमिनीची क्षारता किंवा जमिनीचा सामू या घटकांवर करावी लागते. आता ज्या जमिनीचा सामू हा 8-8.5च्या पुढे गेलेला आहे त्या जमिनीत आपण सरळ म्हणजे युरिया सारखी खतं आपण वापरून चालणार नाही. तिथे आपल्याला अमोनियम सल्फेटच्या स्वरूपातील नत्र इथं देणं गरजेचं आहे. पूरकयुक्त खतं सुद्धा आपल्याला एसएसपीची इथं निवड करता येणार नाही. एक तर आपल्या रानामध्ये 14% चुनखडी आहे. एसएसपी मधील स्फुरद जमिनीतील चुनखडीमुळे फिक्स होणार आहे, तो आपल्या पिकाला उपलब्ध होणार नाही. त्याच्यामुळे इथं आपण स्फुरदाचे रिकमेंडेशन देणार नाही आहोत. त्याऐवजी आपल्याला मिश्र खत टाकणार आहे. त्या मिश्र खतातून आपल्याला स्फुरदची तिथं मात्रा द्यायची आहे. जसं की तुम्हाला 10-26-26 असेल, 15-15 असेल किंवा 12-32-16 असेल किंवा डीएपी असेल. तिसरी गोष्ट पोटॅश. आता पोटॅशची उपलब्धता ही आपल्याला 45-50 दिवसांच्या आसपास होत असते. त्यामुळे आपल्याला बेसल डोसमध्ये पोटॅशचं योग्य मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मूळ मुद्दा आता यासाठी आपण एनपीके फर्टिलायझरसाठी महाधनचं 8-21-21 एकरी 2 बॅगा, 10-26-26 एकरी 1 बॅग, त्याच्याबरोबर 6 किलो 90% WDGचं सल्फर, 53 किलो न्यूट्रीबेस आणि 1 मेट्रिक टन म्हणजे 50 किलोच्या 20 बॅगा सेंद्रिय खत असा एकत्रित डोस आपण या क्षेत्राला दिलेला आहे. त्याच्यानंतर बेड पाडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या बेडवर ड्रीप लाईन अंथरून यानंतर आपण मल्चिंग अंथरणार आहोत आणि मल्चिंग अंथरल्यानंतर पाणी देऊन व्यवस्थित भिजवून मातीची वाफ काढणार आहोत आणि वाफ काढल्यानंतर जी वापसा कंडिशन तयार होईल त्या वापसा कंडिशन मध्ये आपण इथं कांदा पिकाची लागवड करणार आहोत. त्या पद्धतीने माती परीक्षणापासून तर खत नियोजन आणि लागवडीपर्यंतचा टप्पा आपला इथं पूर्ण होणार आहे. अशाच वेगवेगळ्या प्रयोगांसाठी आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.